शिवसेना ठाकरे गुट के उपनेता शरद कोहली ने पूर्व मंत्री रामदास कदम पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा, रामदास कदम, तुम किस पेड़ के पत्ते हो? तुम शिवसेना को खत्म करने वाले फूल बन गए हो। सिर्फ इसीलिए तुम्हारा बेटा गृह राज्य मंत्री है, उसकी वजह से तुम अपनी प्रतिष्ठान दांव पर मत लगाओ। कोहली ने सोलापुर में मीडिया से बात करते हुए अन्य कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। खरं तर नेते गेले ठीक आहे, परंतु उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसैनिक जसाचा तसा त्याच ठिकाणी आहे। काही आम्हाला फरक पडणार नाही। तुम्हाला घोडा आणि मैदान कळेल, फक्त या लोकांनी एकदा ईव्हीएम मशीन बाजूला सारून एकदा बॅलेट पेपर मतदान घेऊन बघा, मग यांचं डिपॉझिट देखील शिल्लक राहणार नाही। मग शिवसेना कुठे आहे आणि कुणाची आहे तुम्हाला समजेल। लोकसभा आणि विधानसभेला जे चित्र समोर आलेलं आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या बहुतांश जागा त्या ठिकाणी संपतानाचं चित्र दिसत आहे। काही संपविंपत काय नाही, मुळामध्ये यांनी या शिंदे गटाने भाजपाने ईव्हीएम मशीन सेटिंग केलेल्या होत्या म्हणून ती निवडून आलेले आहेत। त्यांच्यात जर दम असेल ना, त्यांना जर स्वतःवर विश्वास असेल ना, तर तुम्ही ईव्हीएम मशीन बाजूला सारा आणि मतदान घेऊन दावा। या भाजपचं शिंदे आणि मिंदे गटाचं डिपॉझिट देखील शिल्लक राहणार नाही। कधी काळी हेच कदम मातोश्रीच्या नावानं रडतानाचं चित्र आपण पाहिलं। खरं तर रामदास कदमाला एक सांगायचं आहे, रामदास कदम अरे दरवाजात बांधलेलं कुत्रा देखील इमानदारी असते, पण रामदास कदम अरे तू मातोश्रीच्या जीवावर खाऊन खाऊन तुझा दात किडला, पण तू इमानदार बेमान झाला। तुझ्यासारखी गद्दारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीत जन्मालाच कशी आली, ही खरं तर आता विचार पडलाय।